आगामी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या रणनीतीसाठी महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक काही दिवसांपूर्वी पार पडली. मात्र या बैठकीनंतर नव्या राजकीय वादाला तोंड फुटलंय. चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी या बैठकीसाठी आपल्याला निमंत्रित करण्यात आलं नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गोकुळच्या राजकारणात चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज तालुक्याचं महत्त्वाचं योगदान असताना आपल्याला जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. यावेळी त्यांनी आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या उपस्थितीवरही प्रश्न उपस्थित केलाय. कोल्हापुरातील गोकुळच्या बैठकीला समित कदमांना बोलावलं जातं, पण मला का बोलावलं नाही? त्यांचा गोकुळशी काय संबंध आहे, असा सवाल त्यांनी केलाय. हे सर्वजण आम्हाला डावलत असतील तर आमदार सतेज पाटील आमच्यासाठी दूरचे नाहीत, असं त्यांनी म्हटलंय. राष्ट्रीय नेते चंद्रकांत दादा मला नाही बोलवलं, खासदार साहेबांना बोलवलं, मुश्रीफ साहेबांना बोलवलं, पश्चिम महाराष्ट्रातले नेते सुमित कदमजी त्यांना बोलवलं. जिल्ह्याचं त्यांचं सुमितचं काही संबंध येत नाही गोकुळच्या याच्यामध्ये, ते सांगलीतले आहेत. खरं माहीत नाही कारण काय. मग त्यांनी मॅनेज केलं, अमल मालिकला बोलून घेतलं आणि आम्हाला निरोपच नाही. म्हणून मी काल, मला असं काही हे नाही की त्यांनी बोलवावं, कारण आमच्या नेत्यांनी बोलल्यानंतर, माझ्या साहेबांनी बोलल्यानंतर मला पुढे काही शब्दच नव्हते. आणि मग हे लोक जर देत नसतील तर मी बोललो की बाबा तुम्हाला जर मान सन्मान नाही, आणि बाबा मी साहेबांमुळे येत होतो, हे जर आपल्याला ग्राह धरत नसतील तर मी म्हटलं आमचे सतीश पाटील साहेब त्याला आमचे नाही आहेत. ते हा विषय असा होता. आणि मला वाटते निवडणुका चांगल्या पद्धतीने व्हावेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर थेट निशाणा साधत आमदार शिवाजी पाटील यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं जात नसल्याचा आरोप केलाय. पक्षातील कार्यकर्त्यांच्या भावना दुर्लक्षित केल्या जात असल्यानं नाराजी वाढत असल्याचा दावा त्यांनी केलाय. इतकंच नाही तर चंद्रकांत पाटील हे मंत्री हसन मुश्रीफ यांना सोबत घेऊन भाजप संपवायला निघाले आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला. तर याच्यामधून काहीतरी भाजपच्या जिल्ह्याच्या नेत्यांनी, भाजपच्या वरच्या नेत्यांनी काहीची दखल घ्यावी. मी प्रदेशाध्यक्ष आदरणीय आमचे नेते रवींद्र चव्हाण साहेबांना मी खंत बोलून दाखवली. मग त्यांनी सांगितले आपण आणि सीएम साहेब बसूया. तर मी सांगितले की दादा फार मोठे नेते आहेत, तर दादांच्या लक्षात ग्राउंड लेवलचं राजकारण यायला पाहिजे. दादा आता महाराष्ट्र फिरत असतात, दिल्ली फिरत असतात, आणि त्यामुळे काय झाले, दादांचं ग्राउंड लेवलचं त्याला कोण घालत नाही कानी. आणि मग ते ठराविक लोक चुकीमध्ये, हे मला मीडियासमोर बोलायचं नव्हतं, कारण मजबूरून पहिल्यांदा बोलतोय. परिणाम काय होईल मी परिणामाला घाबरत नाही, खरं अन्याय होतो 100%. चंदगड मतदारसंघाच्या विकासाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी चंद्रकांत पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली. मंत्री म्हणून त्यांनी चंदगडसाठी नेमकं काय केलं, असा सवाल उपस्थित करत विकास कामांबाबत नाराजी व्यक्त केली. गोकुळच्या व्यवस्थापनाबाबत सर्वसामान्य शेतकरी कुटुंबांना प्रतिनिधित्व मिळत नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्याचा मुलगा संचालक होतो का? शेतकरी कुटुंबातील मुलांनी मग कुठं जायचं, असा प्रश्न त्यांनी विचारला. कुठला आमचा शेतकऱ्यांचा मुलगा संचालक झाला बघितलंय का? आता ते त्यांची ताकद आहे, सोडून द्या. आपले तिथपर्यंत आमचा गोरगरीब शेतकरी तिथे पोहोचूच शकत नाही. खरं मुश्रीफ साहेब उदाहरण घ्या, 25 वर्ष मंत्री राहिलेत. माझ्या चंदगड मतदारसंघात ते मंत्री नाही आहेत का? आम्हाला आमच्याकडे केलेत का? शाळा, कॉलेज, मेडिकल, हॉस्पिटल, इंडस्ट्रियल का आलेत का? नाहीये. मग परवाशी आम्हाला पण भावना असतात, किती सण करायचं. मग गोकुळ तुमच्या मुलांसाठी, केडीशी तुमचे एक चेअरमन, तुम्ही राज्याचे मंत्री, आणि मग आमच्या शेतकरी सामान्य कुटुंबातल्या मुलांनी जायचं कुठे? आम्ही फक्त मतदानाला फक्त यायचं, झेंडे घेऊन फिरायचे. आणि कुठल्या मंत्र्यांनी केलेत? नाही केलं. आमचे चंद्रकांत दादा पण मंत्री होते, खूप मोठ्या पदे होते सगळं. तर मला अपेक्षा होत्या दादानी पण आमच्या चंदगडसाठी काहीच नाही केलं. खंत आहे तर दादा आता उठसूट मुश्रीफ साहेबांना घेऊन चाललेत. तर आम्हाला दादानी भाजप म्हणून कुठल्याही आम्हाला कार्यकर्त्याला जवळ केलेलं नाही. ही पहिल्यांदा मी एवढ्या मोठ्या नेत्यांवरती मी आरोप करत नाही, कारण आम्हाला भावना आहेत. तर दादांचा एकही फोन आम्हाला एकदा बैठक बसल्या आपण बसून करूया म्हटले, तर आम्हाला कुठेही ग्राह धरत नाहीत. हीच खंत मला काल मुख्यमंत्री साहेबांना बोलायची होती. मुख्यमंत्री हे आपले नेते आहेत.
आणि त्यांचा आदेश आपण मान्य करतो. मात्र महायुतीच्या बैठकीसाठी निमंत्रण न मिळाल्याची खंत त्यांनी पुन्हा व्यक्त केली. तसंच मी चांगलं काम करून निवडून येईन, मी स्वाभिमानी आहे, लाचार होऊन जगणार नाही, असं सांगत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. गोकुळच्या राजकारणात चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यांचा हक्क कायम राहणार असल्याचं सांगत गोकुळमध्ये चंदगडचा हक्क आम्ही सोडणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. 2019च्या विधानसभा निवडणुकीपासून चंद्रकांत पाटील आणि शिवाजी पाटील यांच्यात मतभेद असल्याची चर्चा होती. मात्र गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या महायुतीच्या बैठकीमुळं हे मतभेद पुन्हा उघडपणे समोर आलेत. गोकुळ दूध संघ हा कोल्हापूरच्या राजकारणाचा केंद्रबिंदू मानला जातो. त्यामुळं गोकुळ निवडणुकीपूर्वीच महायुतीत उफाळलेला हा वाद आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम करणार का, याकडं आता सर्वांचं लक्ष लागलंय.